त्यावेळेस आम्ही घरीच पेढे, बर्फी, मिठाई जी पण काय आहे ना ती घरीच बनवली आहे. म्हणजे ऑफकोर्स माझ्या मम्मीनी बनवली आहे. आता सीओ बाकी आहे सीओ. हे गाइस वेलकम बॅक. सो आज आहे रक्षाबंधन. सो हॅपी रक्षाबंधन टू ऑल ऑफ यू गाइस. सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी रेडी झालेली आहे. मी असं सिंपल कुर्ता आणि लेगिन्स घातलेली आहे. सो आता संध्याकाळ झालेली आहे. ॲक्च्युली काहीतरी संध्याकाळ झालेली आहे, काहीतरी 7:30-8 वाजले. सो आम्ही आता रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहोत संध्याकाळी. सो चला, जे पण काय होईल मी तुम्हाला अपडेटेड ठेवेन. सो स्टे ट्यून्ड आणि ब्लॉग बघत राहा. तर गाईज यावेळेस आम्ही घरीच पेढे, बर्फी, मिठाई जी पण काय आहे ना ती घरीच बनवली आहे. म्हणजे ऑफकोर्स माझ्या मम्मीनी बनवली आहे आणि याची रेसिपी पण मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आता मी थोडेफार पेढे भरते कारण मला माझ्या कझिनकडे सुद्धा घेऊन जायचे. मी पेटलं की नाही इथे मी आता प्लेट वगैरे रेडी करते आहे. आणि थोडेफार मी इथे मिठाई पण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. माझ्याकडेच आहे ना. आरती मध्ये अरे हा कॅश भेटले तुला. आता सीओ बाकी आहे सीओ. 2 minutes later. चल लिफ्ट आलो. चला गाईज आता आम्ही चाललोय माझ्या कझिनकडे. चला गाईज आता आम्ही निघालोय माझ्या कझिनकडे जातोय आम्ही. जसं मी तुम्हाला मगाशी बोललेली की आम्ही जाणार आहोत माझ्या कझिनकडे. घरचं आम्ही सेलिब्रेशन केलं आहे. सो माझा जो एक भाऊ आहे ना तो ॲक्च्युली तो डायरेक्टली तिकडेच जाणार आहे. सो आता आम्ही निघतोय. आणि हे बघा थोडं आम्ही ह्याच्यामध्ये स्वीट्स वगैरे घेतलं आहे. स्वीट्स आणि राखी वगैरे घेतले आहेत. मी घरी केलेलं. आणि इथे आहे मम्मी. मम्मी कुठे चाललोय? रक्षाबंधन करायला वैभवच्या घरी. हां पण अनफॉर्च्युनेटली आहे ना वैभव भाऊ नाही आहे. वैभव भाऊ म्हणजे नित्याची पप्पा. सो तो नाही आहे कारण की तो गेला गुजरातला. सो तो मंडेला येणार आहे. सो मी मंडेला जाईन आणि मग आम्ही मंडेला सेलिब्रेशन परत करू. पण आता आम्ही तिकडे चाललो कारण माझं दुसरे कझिन आहे. परत माझ्या भावांना नित्याच्या मम्मीला राखी बांधायची आहे. म्हणजे नित्याची मम्मी माझ्या भावांना राखी बांधणार आहे. सो असं सगळं आहे. स्टे ट्यून, मी तुम्हाला अपडेटेड ठेवेनच. चलो आपली गाडी पण निघालेली आहे. आता भाई, मी, मम्मी आणि माझा अजून एक भाऊ आम्ही चाललोय. तो येतोय खाली वरती आहे.
एक सुयोग जो आहे माझा दुसरा भाऊ तो गेलाय आणि माझा एक कझिन आहे दुसरा पण. सो तो आणि माझा भाऊ हे दोघे तिकडे गेलेत नित्याच्या घरी. सो चलो. आला हा बघा आलाय. ह्याला आला नाव घेतलं आणि फोन आला. फोन आलाय माईचा. हॅलो. Two minutes later. चला गाईज उतरलोय आम्ही आता इथे. आता चाललोय आम्ही नित्याच्या घरी. 4 माळे चढायचे आहेत आणि बाई तिथे पार्किंग करते गाडी. सो आम्ही आता हळूहळू वरती चढतो कारण 4 माळे चढायचे आहेत अजून. हे बघा तिकडे वरती आम्ही आलोय नित्याच्या घरी. गाईज बोल एक्साइटमेंट दाखव. बापरे एवढ्या राख्या कोणी मारल्या? अजून 2 कोणाच्या बाकी आहेत? का मग एवढं कोणी मारलं तुला? हे आपली स्माही आणि ही शांती दीदी आणि ही विनी दीदी. ही विनीनी बांधली कार्टूनची. सुयोग दादाची मुलगी. आता इथे परत रक्षाबंधन चालू झालेलं आहे. मी तर भाईला आणि प्रतिभूला घरूनच राखी बांधली आहे म्हणजे घरीच आम्ही सेलिब्रेशन केलं. बट इथे आता नित्याची मम्मी राखी बांधते. फोटो काढू की व्हिडिओ काढू? मी घेते आता खाला मी घेते. अरे घे. तर गाईज आमचं रक्षाबंधन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही थोड्याच वेळात घेऊ जेवायला आणि आज माईनी बनवली आहे पावभाजी. सो स्टे ट्यून्ड. मी तुम्हाला दाखवेन काय आहे जेवण ते. 2 minutes later. गाईज या जेवायला मी आता बसलेली आहे जेवायला आणि मस्त अशी माईनी पावभाजी बनवलेली आहे विथ एक्स्ट्रा बटर टाकलंय मी त्यामध्ये आणि आम्ही आता सगळे असे जेवायला बसलोय. मस्त आमचा डिनर झालेला आहे आणि आता मी खाते आहे फ्रूट कस्टर्ड. 1 eternity later. चलो गाईज आम्ही निघालोय घरी जायला आणि नित्य पण आमच्यासोबत निघालेला आहे. ही इज ऑल्सो कमिंग विथ आज काहीच मॅच वगैरे तू चल बाय. काहीच आज मी चालू गाडी. मग आपण कधी पोचू काय माहिती नाही. मग तर आपण डायरेक्ट चला नित्य पण येतोय कारण की गेम खेळायचंय नित्याला. सो नित्य पण येतोय जबरदस्ती येतोय नित्य. त्याची मम्मी पाठवत नाही पण माझं मन का होतं असं क्रिकेट. चला गाईज आम्ही आता निघतोय आता आम्ही घरी चाललोय. आमचं रक्षाबंधन झालं आज सेलिब्रेशन करून. येस सर. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.